संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये सर्वांचे मंगलमय हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करते। जय भारत, जय संविधान। आजचा विषय संविधान, आपली जबाबदारी आणि सद्यस्थिती हा विषय पुष्प क्रमांक 988 यामध्ये गुंफले जाणार। तर आजचे प्रमुख वक्ते आहेत आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी, वरिष्ठ केंद्रीय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभा, पुणे। तर आजचे प्रमुख वक्ते आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी यांना आजचा विषय संविधान, आपली जबाबदारी आणि सद्यस्थिती हा विषय मांडण्यासाठी मी मनस्वी विनंती करते। सरांनी आजच्या आपल्या प्रमुख भाष्याला किंवा प्रमुख वक्तव्याला सुरुवात करावी। आणि महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक, अध्यक्ष, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मानवाच्या आदर्शांना मी पंचांग प्रणाम करतो। आणि प्रस्ताविकामध्ये वेळ न घालवता ठराविक वेळेमध्ये आजच्या विषयाकडे संविधान या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करीत आहोत। खरं म्हणजे या ग्रुपमध्ये आपण संविधान 395 कलम ऐकलेले आहेत, श्रवण केलेले आहेत, ग्रहण केलेले आहेत। मी काय 395 कलम या ठिकाणी परिपूर्ण आपल्या समोर ठेवणार नाही। हा विषय घेण्याचं कारण संविधानाच्या संदर्भामध्ये जनमानसामध्ये जी कल्पना आहे ती कल्पना दूर व्हावी, आणि ती कल्पना दूर झाली नसेल तर प्रचारकांची भूमिका, संविधानाच्या संदर्भात असलेले प्रचारक आहेत त्यांची भूमिका काय असावी, म्हणून प्रथम संविधान मला समजून घेतलं पाहिजे। संविधानाचा पाया मला समजून घेतला पाहिजे। केवळ बाबासाहेब माझ्या समाजाचे होते, त्यांनी तुझं संविधान लिहिलं म्हणून गाजावाजा न करता संविधानाचा मूळ हेतू जो आहे तो प्रचारकांच्या अंतर्मनामध्ये ठसला पाहिजे। हाच आज माझ्या विषयाचा हेतू आहे। आणि हा हेतू ज्या वेळेला लक्षात आपण घेतो, संविधानाची जबाबदारी या देशामध्ये आज 75वे वर्ष आपण साजरं करतोय। या 75 वर्षाच्या उलाढालीमधून संविधानाची जरी इच्छा नसेल तरी आपल्याला थोडी बहुत तरी ओळख झालेलीच असते, आणि संविधान होतं म्हणून आजपर्यंत आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। आणि म्हणून या संविधानाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला संविधानाचा ढाचा परिपूर्ण जाणून घेऊन समाजामध्ये द्यायचा आहे। मी सुरुवातीला या ठिकाणी विषद करायला मला संकोच वाटत नाही। संविधान खऱ्या अर्थाने फक्त आंबेडकरी चळवळीच्याच लोकांनी उचलून धरलेलं आहे, आणि इतर लोक फक्त संविधान आपल्या वेळेपुरतं वापरण्याचा प्रयत्न करतायत, तेही आडपडद्याने करतायत, हे झाकून ठेवता येणार नाही। मगाशीच देशाच्या राष्ट्रपती सुद्धा संविधानाच्या विषयी बोलताना किती संकोचपणाने बोलल्यात। पुन्हा एकदा यूट्यूबवर त्यांचं भाषण ऐका आणि नंतर पाहिजे तर माझ्याशी फोनवर बोला। म्हणजे एवढ्या मोठ्या उच्च दर्जावर संविधानामुळे गेलेली व्यक्ती सुद्धा संविधानाच्या विषयी स्पष्ट वक्तृत्व करू शकत नाही, हे कशाचं प्रतीक आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल। या देशामध्ये हा देश बुद्धाचा आहे, या देशामध्ये स्वातंत्र्य नव्हतं असं नाही, पण भारत असा एक देश आहे की या देशावर अनेकांनी स्वराज्य केलेलं आहे। मोगलांनी केलंय, इंग्रजांनी केलंय, आणि या भारत भूमीमध्ये संविधानाची निर्मिती जर कोणाकडे असेल, मी परिपूर्ण विचार करून बोलतोय, संविधानाचा उगम जर कोणाकडे जर पाहायला मिळतो अभ्यासामध्ये, तो केवळ आणि केवळ सम्यक बुद्धाच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कारण
भगवान बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा गणराज्य ही जी पद्धती होती, ती गणराज्य पद्धती स्वतः सिद्धार्थ गौतमाने गृहस्थी जीवनामध्ये राजपुत्राच्या अवस्थेमध्ये 9 वर्ष परिपूर्ण जगाला दाखवून दिलं. गणराज्याची काय पद्धती असते ही दाखवून दिलेली आहे. म्हणजे संविधान या देशाला नवीन नाहीये, पण ज्या ज्या वेळेला या ठिकाणी त्याचा उल्लेख कोणी करत नाही. मोगलांनी 1200 वर्ष राज्य केलं त्याचा उल्लेख होतोय. इंग्रजांनी इकडे तोडफोडचे जीवन करून या ठिकाणी जे केलं त्याचा उदो होतोय. पण खऱ्या अर्थाने संविधानाचा उगम ज्यांनी केला तो उगम बाकी आपण कधी लक्षात घेतला नाही. आणि त्या बुद्धाच्या विचारामध्ये याला कारण असेल की या देशामध्ये जी पुरोगामी विचाराला शह देणारी प्रतिगामी शक्ती ज्या वेळेला बुद्धाचे विचार या देशामध्ये प्रभावीपणाने ठरले त्या वेळेला प्रतिगामी शक्तीने डोकं वर काढलेलं आहे. मी जास्त खोलामध्ये जाणार नाही. त्याची प्रतीक अगदी मनुस्मृतीच्या निर्मितीपासून आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण या ठिकाणी चांगले अभ्यासक मंडळी माझ्या समोर आहेत, साहित्यिक वाचन असलेले माझे हर्षद सोनवणे आहेत. ही जर आपण जर इतिहास पाहत गेलो तर बुद्धाच्या विचाराचा ज्या ज्या वेळेला प्रभाव झाला त्या वेळेला प्रतिगामी शक्तीने डोक्यावर काढलेला आहे. आणि आज या ठिकाणी बुद्धाच्या विचारातला दिलेला हा बौद्ध धम्म आणि बुद्धाच्या विचारातून दिलेल्या बौद्ध धम्माच्या निर्मितीमधून पाया धारण करून ज्या महापुरुषाने संविधान लिहिलं तो महापुरुष दिकऱ्यांना तर जगामध्ये अद्वितीय स्थान आहे. बाबासाहेबांच्या सारखा विद्वान नाही हे जरी कबूल असलं तरी त्याही पेक्षा हे संविधान लिहिताना ज्या व्यक्तीने आपलं प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना संधी मिळाली हे संविधान लिहिलं ते बोधिसत्व आहे, ते आपण विसरता कामा नये. मी मुद्दा म्हणून हा विषय या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न करीत आहे. हे बोधिसत्व आहे आणि बोधिसत्वाची अवस्था अशी असते की तो लोकांतराचे हित जाणून स्वतः अंतःकरणाने शुद्ध होऊन मैत्री भावनेने जगावर विचार देणारा प्रभाव टाकणारा व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून या संविधानामध्ये बाबासाहेबांनी कुठेही संविधान केवळ मागासवर्गीयांसाठी केले असं नाही, तर त्यामध्ये सामाजिक अभिसरण व्हावं, या देशाला जातविरहित समाज व्यवस्था प्राप्त व्हावी आणि हा देश जम्बूद्वीपामधला पुन्हा देश पुन्हा उभा राहावा ही बाबासाहेबांची भूमिका असताना संविधानाची 395 कलम लिहित असताना सुद्धा बाबासाहेबांनी त्या कलमांमध्ये काटेकोरपणाने लक्ष घातलेलं आहे की माझ्याकडून कोणत्याही समाजावर कुळघोडी होऊ नये आणि म्हणून धर्मनिरपेक्षता ही भावना या ठिकाणी ठेवली आणि संविधानाला लिहायला सुरुवात केली प्रतिकूल परिस्थितीमध्ये. 2-3 महत्वाच्या गोष्टी फक्त सांगणार आहे, कारण संविधानाचा मी काय एवढा गाढा अभ्यासक नाही, मी काय ॲडव्होकेट नाहीये. पण याकडे संविधानामध्ये पाहत असताना किंवा संविधानाचा विचार करत असताना ज्या बाबासाहेबांचा विशेष संविधानाच्या संदर्भामध्ये मला जास्त या ठिकाणी आवर्जून करून सांगायचं आहे की ज्या समाज व्यवस्थेने बाबासाहेबांना संविधानाचे दरवाजेच काय पण खिडक्या पण बंद करू अशी असलेली या देशामधली समाज व्यवस्था बाबासाहेबांच्या त्या बोधिसत्वाच्या दर्शनाला वंचित होऊन शरणागती पत्करून बाबासाहेबांचं संविधान सभेमधलं स्थान गेलेलं असताना सुद्धा बंगालची फाळणी आली आपल्याला सगळ्याला इतिहास माहिती आहे, म्हणून वेळ काढण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि हे झालेलं असताना सुद्धा ज्यांनी विरोध केलेला होता, ज्यांनी भवयावर केलेल्या होत्या
त्या लोकांची मनस्थिती बदलण्याचं काम हे बाबासाहेबांच्या चरित्राने आणि बाबासाहेबांच्या विद्वत्तेने झालेलं आहे. याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झालाय आणि मग 1947ला या ठिकाणी स्वतंत्र 15 ऑगस्ट साजरा होतोय आणि त्यावेळेला बाबासाहेबांचं संसदेच्या संविधानामधलं स्थान जात आहे. हे पाहून या लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की आता या ठिकाणी, कारण 30 ऑक्टोबर 9 ऑगस्ट पासून या संविधानाला सुरुवात बाबासाहेबांनी केली खरी, पण 30 ऑगस्ट पासून बाबासाहेबांनी 1947 पर्यंत ज्या काही बैठका वगैरे घेतल्या, जे काही लिखाण केलं आणि त्या लिखाणाच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये बाबासाहेबांनी आपली खरी जी भूमिका आहे ही विशद केली, लोकांच्या समोर मांडली आणि त्या कालावधीमध्ये प्रभावित झालेले या देशाचे संविधानाचे अध्यक्ष, संविधान समितीचे अध्यक्ष आणि ड्राफ्ट कमिटी आहे बाबासाहेबांची, राजेंद्र प्रसाद सारखी मंडळी सुद्धा या ठिकाणी प्रभावित झाली आणि त्यांना गरज भासू लागली की आता बाबासाहेब या ठिकाणी अपेक्षित आहेत. कारण बाबासाहेबांनी या 15 ऑगस्ट 1947 पर्यंत विरोधात असलेल्या लोकांना परावर्तित करण्याचं यश मिळवलं, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग त्यांनी मुंबईचे जे त्यावेळेचे तत्कालीन मुंबईचे हे होते त्यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं की बाबासाहेबांसाठी जागा खाली करा. आणि मग बाबासाहेबांसाठी ज्यांचं नाव बाबासाहेबांना संविधानात घेण्याच्या अगोदर ज्यांचं नाव पहिलं आलेलं होतं ते बाळासाहेब खेर त्यावेळेचे, त्यांना या ठिकाणी विनंती करण्यात आली की आता बाबासाहेबांसाठी तुम्ही मुंबई इलाख्यामधून जागा खाली करा. मला या ठिकाणी एक मुद्दा माझ्या वाचनामध्ये जो येतोय की संविधान सभेमध्ये बाबासाहेबांना घेण्याच्या अगोदर त्यांनी जी तयारी केली होती त्याच माणसाला त्यांनी आग्रह केला की आता तुम्ही जागा खाली करून द्या. त्यांचं नाव आहे बॅरिस्टर जयकर. बॅरिस्टर जयकरचा उदो त्यांनी अगोदर बाबासाहेबांच्या अगोदर केलेला होता आणि बाबासाहेबांना आव्हान देण्याच्यासाठी त्या ठिकाणी उभं केलं होतं. इतिहास हा जागा राहतो, ज्ञान आणि तुमची प्रज्ञा ही कधी झाकली जात नाही, तुमची विद्वत्ता कधी झाकली जात नाही. आणि त्या विद्वत्तेच्या जोरावर बॅरिस्टर जयकरांनी सुद्धा जागा खाली करून बाबासाहेबांना या संविधान सभेमध्ये घेतलेला आहे. दुसरा एक महत्वाचा पॉइंट या संविधानाचा विशेष आहे तो की हे संविधान बाबासाहेब लिहिताना ही जी ड्राफ्ट कमिटी आहे, आपण 7 जणांच्या नावाचा उल्लेख करतोय, काही वेळेला आपण म्हणतो त्यांनी योगदान दिलं नाही, पण बाबासाहेब एवढे समतेवर आधारित आहेत की आत्ताच माझ्या वाचनामध्ये आलं की ते वारंवार त्या भाषणामध्ये 25 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये कृष्णमचारी अय्यर यांच्या नावाचा उल्लेख करतात. त्यानंतर ज्यांनी ही ड्राफ्ट कमिटी लिहिली त्यांच्या नावाचा उल्लेख करतात, ऋणानुबंधातून मुक्त होतात. एवढा विद्वान माणूस की आपली विद्वत्ता लोकांपुढे टाकण्याच्या ऐवजी त्यांनाही महत्व देत आहेत. आणि म्हणून या विद्वत्तेपुढे आपला विषय नेहमीच तुमच्या बरोबर बोलताना आचरणावर आपण भर दिलेला आहे. बाबासाहेबांनी समाजाला आकर्षित केलेलं आहे, त्यावेळच्या परिस्थितीला आकर्षित केलेलं आहे. आताची तर परिस्थिती सोडा, आता तर परिस्थिती वेगळी आहे. पण त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी त्यांनी ऋणानुबंध मानलेले आहेत. आपण नेहमी म्हणतो त्यांनी काही योगदान दिलेलं नाही, त्यांनी योगदान दिलं नाही, काय नाही. बाबासाहेबांनी ही ड्राफ्ट 141 दिवसात पूर्ण केलेला आहे
आणि 141 दिवस, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 17 दिवस काय असतील ते जे आहे ते केवळ मी या ड्राफ्ट मध्ये काय ते देशहिताचं कसं आहे, समतेचं कसं आहे हे पटवून देण्यासाठी बाबासाहेबांना मेहनत करावी लागली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 17 दिवस जे काय असतील ते एवढे दिवस का लागले म्हणून टीका करणारे टीकाकार उभे राहिले होते. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की मला का दिवे लागला, पळवाट बाबासाहेब काढत नाहीत. त्यांनी अनेक ऑस्ट्रेलियाची असेल, अमेरिकेची असेल, या घटनेला किती दिवस लागले, त्यांची कलम किती आहे ते सगळं काही सविस्तर मांडलं. आणि त्यांनी एक मुद्दा मांडला की या इतर देशाच्या ज्या संविधान झाले या संविधानाला आरोप घेणारी माणसं नव्हती. पण मी ही कलम लिहित असताना मला 7,734 सूचना आल्या आणि त्या सूचनाचं निवारण करता करता मला 2,476 सूचना मान्य करून घ्याव्या लागल्या, लोकांच्या मध्ये उतराव्या लागल्या. आणि म्हणून याला वेळ लागला हे जे म्हणणारा आरोप आहे तो आरोपही बाबासाहेब फेटाळत आहेत. कारण सद्य परिस्थिती अशी होती त्यावेळी बाबासाहेबांना एका पॉइंटवर मेहनत करावी लागली. 11 बैठकांमधल्या 6 बैठका केवळ या उद्देशिकेसाठी घालवाव्या लागलेल्या आहेत. या उद्देशिकेला सुरुवात करताना आम्ही हा शब्द वापरलेला आहे. पुन्हा शब्द वापरला आम्ही भारतीय, आम्ही भारताचे लोक. या एका शब्दामध्ये बाबासाहेबांची विशेषता या संविधानामध्ये येते हे आपण लक्षात ठेवायची आहे. आणि म्हणून संविधानाच्या बाजूने आज जे आहे उभे त्यांनीही लक्षात ठेवावं. संविधानाच्या विरोध आहेत पण संविधानाचा बुरखा घेऊन पुढे येत आहेत, जे हिंदुस्थानाचा दावा करतायत. मी राजकीय पक्षाचं कोणाचं नाव नाही घेणार कारण आज माझा तो विषय नाही. हिंदुस्थानाचं नाव घ्यायला आजही विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी पक्ष असेल, हिंदुस्थानाचा उल्लेख करतायत. या मंडळीने या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यांचं लक्ष वेधण्याचं काम तुम्हाला आणि मला करावं लागणार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांची संविधान लिहिताना संकुचित भावना बाबासाहेबांनी विशाल रूपाने मांडलेली आहे. त्यामधली जी कलम घेता घेता त्यांनी जी घेतलेली ती कलम चारित्र्यावर घेतलेली आहेत, नीतीवर घेतलेली आहेत, आचरणावर घेतलेली आहेत. कोणत्याही धर्माचं विडंबन केलेलं नाही. कोणत्याही धर्माचा सर्व हा भारत देश अनेक विविधतेने नटलेला हा देश आहे. यामध्ये त्यांना बुद्धाचं तत्वज्ञान देताना त्यांनी कोणाची टीका नाही या ठिकाणी केली. पण हेतू पुरस्कार बाबासाहेबांनी लिहिलं की तुमचा धर्म हा तुमच्यापर्यंत असावा, माझा बौद्ध विचार माझ्यापर्यंत असेल, हिंदूंचा विचार त्यांच्यापर्यंत असेल, त्यांच्या घरापुरता असेल, ख्रिश्चनांचा असेल. आणि म्हणून आज या देशामध्ये सरळ माथ्याने उजळ माथ्याने अनेक धर्माचे लोक आजही वावरत आहेत. ही बाबासाहेबांच्या संविधानाची देण आहे. खऱ्या अर्थाने बाबासाहेब बुद्धाचे विचार जरी लिहित असले तरी बुद्धाचे विचार हे केवळ धार्मिक नाहीत, ते मानवी कल्याणाचं आहे. हे पटवण्यासाठी फार 13 ते 25 कलमापर्यंत बाबासाहेब अट्टहासाने त्या ठिकाणी घेत आहेत की जी बुद्धाची संता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय नीती आहे ती नीती घटनेमध्ये ते ठेवत आहेत. याचं कारण प्रत्यक्ष आपण जाणून घेतलं पाहिजे. केवळ संविधानाचा विजय असं म्हणून जमणार नाही, तर संविधानाचा पाया या लोकांनी विपरीत कसा केलेला आहे. आणि संविधानाच्या पडद्याआड आज काय काय बदल करतायत. झालेत बदल, झालेत, घटना दुरुस्ती आली. 395 कलमाची जवळजवळ 418 कलम होत आलेली आहेत. ते करत असताना सुद्धा बाबासाहेबांनी त्यांनी अनुमती दिलेली आहे. देश कल्याणाची असेल, मानवी कल्याणाची असेल, समाजाच्या हिताचं असेल, ते करण्याची अनुमती दिली. आणि सर्वात महत्वाचा जो घटनेमध्ये पाया जो घातला तो मतदानाचा अधिकार देताना त्यांनी दिला. आणि या मतदानाचा
मतदानाच्या अधिकाराला बाबासाहेबांना खूप विरोध करावा लागलेला आहे. या देशातल्या राजकारत्यांनी ज्यांना लोकमान्य म्हटलं त्यांनी तर स्पष्ट शब्दात उघड उघड सांगितलेलं होतं की तेल्या तांबोल्यांनी संसदेमध्ये जाऊन काय नांगर चालवायचे आहेत. अशी वल्गना करणाऱ्या शक्तीच्या विरुद्ध बाबासाहेब आंबेडकर आणि मतदान देताना त्यांनी त्यावेळेला मान्य केलेलं होतं की सुशिक्षित मतदार असावा आणि त्यांना माहित होतं पददलित हा सुशिक्षित नाही, अडाणी कावाडी माणूस हा शिक्षणापासून दूर आहे, त्याला सत्तेत येऊ देता कामा नये. ही दक्षता घेऊन त्यांनी वल्गना केलेल्या होत्या. आणि अशा प्रखर विरोध आला. असा प्रखर विरोध असताना सुद्धा बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार हा प्रौढ लोकांना दिला आणि तोही राजापासून रंकापर्यंत दिला. नाहीतर आज या वल्गना झाल्या नसत्या. आज जे चित्र आज आपल्याला 2024ला दिसतंय ते झालं नसतं. अनंत उपकार मानले पाहिजे त्यांनी बाबासाहेबांचे. आणि या संविधानाच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार देताना हा मतदानाचा अधिकार याला दिला की तो रडला गांजलेला आहे, पीडित आहे, हे सामाजिक अभिसरण होऊन तो संविधानाचं संरक्षण करेल. संवर्धन करणारा वर्ग मला निर्माण करावा लागेल. आणि ह्या हेतूने बाबासाहेबांना पददलितांपासून राजापर्यंत रंकापर्यंत घराणशाहीपर्यंत सगळ्यांना मतदानाचा समान अधिकार दिला. त्याही पुढे जाऊन सगळे पॉईंट काय 45 मिनिटांमध्ये बोलता येणार नाहीत. त्याही पुढे जाऊन बाबासाहेब धोका सांगतायत लोकशाहीचा. आपण सगळ्यांनी ऐकलेलं ते वाक्य मी परत बोलणार नाही की घटना चालवणारे नीतिवान असले पाहिजेत. ही घटनेमध्ये मी पराकाष्ठेने सर्व समाजाचा विचार करून या ठिकाणी मी ही घटना लिहिलेली आहे. सर्व धर्माचा विचार करून या ठिकाणी घटना दिलेली आहे. हे संविधान दिलेलं आहे, लोकांच्या हितासाठी दिलेलं आहे, लोकांना केंद्रबिंदू मानलेला आहे. इथं धर्माला केंद्रबिंदू मानलेलं नाही, इथं राजकारत्याच्या राजशाहीला केंद्रबिंदू मानलेलं नाही, इथं सरंजामशाहीला केंद्रबिंदू मानलेलं नाही, इथे घराणेशाहीच्या राजाला मानलेलं नाही. ते इथला पददलितांपासून ते शेवटच्या लोकांना या ठिकाणी. आणि म्हणून बाबासाहेब काही ठिकाणी म्हणतात की राजा राजनीच्या पोटातून जन्माला येत होता, आज इथून मतपेटीतून राजा निर्माण करण्याची मला संधी देतो, याच्यात मला आनंद आहे. पहा, विचार करा या शब्दाचा. पुढे बाबासाहेब म्हणतात की ही संविधान जर संवर्धन करायचं असेल तर या संविधानामध्ये जे तुम्ही त्या राजकारत्यांना सुद्धा मर्यादा असली पाहिजे, त्यांना विचारणारा वर्ग असला पाहिजे. आणि म्हणून अधिक मताने निवडून येणारा पक्ष जर या ठिकाणी आला तो या संविधानाला धोका आहे. तो या संविधानाला धोका आहे. आज विरोधी पक्ष नेते पण गेले. यांची बिलं कोण पास करणार आहेत? काय करायची आहेत बिलं पास करून? आणि घडवलं कोण? ज्यांनी बाबासाहेबांनी ज्यांना मतदानाचा अधिकार दिला त्या लोकांना या संविधानाचं गांभीर्य नसल्यामुळे काय घडलं हे सगळ्याला सांगत नाही मी. संविधानाचं परिपूर्ण अज्ञान असल्यामुळे समाजात नदीच्या प्रवाहामध्ये जसा वाहून जावा तसा भ्रष्टाचाराला वाहून गेला. आणि बाबासाहेबांचं म्हणणं तो 25 नोव्हेंबर 1949 म्हणणं आज खरं ठरत आहे. आणि म्हणून या विषयाला आज आपण या ठिकाणी हात घालतो आहोत. खरं ठरतोय. कुणी घडवलंय? मतदारांनी घडवलं. संविधान केवळ बौद्धांचं नाही, पूर्वीच्या महाराजांचं नाही. या देशाच्या राजकारत्यांच्या लक्षात यायला पाहिजे की आपण जपतोय कोणाला. आज लोकशाहीच्या नावाखाली, राजशाहीच्या नावाखाली घराणेशाही जर आपण उभी करीत असू तो हे याला काय. आणि मग जर असा प्रबळ मताने जर निवडून आला तो देश हितापेक्षा आपल्या विचाराचा हित जपेल, हाही धोका त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हिंदू राष्ट्राची आज कल्पना या ठिकाणी येऊ लागलेली आहे.
म्हणजे संविधान लिहिणाऱ्यांनी जे कष्ट केलेत, काबड कष्ट केलेत, यांच्या मुखातून, त्यावेळच्या राजकारत्यांच्या मुखातून वधून घेतलेलं आहे, हे महत्वाचं आहे. त्यांचे आलेले विरोध, त्या विरोधांना प्रत्युत्तर देताना परिपूर्ण या 11 बैठकांमध्ये 18 बैठका झाल्या, त्याच्यामध्ये हे संपूर्ण समाधान त्यांच्याकडून करून घेतलं. लादलं नाही बाबासाहेबांनी, लादलं नाही. आणि म्हणून कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही की बाबासाहेबांची घटना ही संकुचित आहे किंवा मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी आहे किंवा यांच्या कल्याणासाठी आहे. केवळ मागासवर्गीयांच्या ज्या सवलती आहेत, आरक्षण आहे, ते शाहू महाराजांच्या निर्मितीपासूनचे आहेत. आणि म्हणून समाजाभिषेधन जर करायचं असेल, समाजाला एका रांगेमध्ये जर आणायचं असेल, तर या गोष्टीची तरतूद त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे. पण त्या तरतुदीचा परिणाम आज यांच्या डोळ्यामध्ये खुपायला लागलेला आहे. 75वं वर्ष साजरं करत असताना यांच्या लक्षात आलं की उद्या जर हे असंच राहिलं तर उद्या आपल्याला हे आव्हान आहे. आणि म्हणून या आव्हानाला उत्तर देण्याच्यासाठी वाममार्गाने का होईना आपल्याला सत्ता काबीज केली पाहिजे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून, कारण विरोधकच इथे राहता कामा नये. मग एखादं बीळ उद्या जरी आलं या 5 वर्षामध्ये येणाऱ्या, तरी त्यांना आता भीती नाही. अगोदरही त्यांनी काही काही गोष्टीला हात घातलेला आहे. ही जबाबदारी आपल्याला ओळखावी लागेल. संविधानामध्ये काल परवा दिवशी दाखवलं, मंत्र्यांचे फोटो दाखवले, 10 ते 15 बहुधा आहेत. स्वाभिमान आहे मला, त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. पण त्या बौद्ध आमदारांनी स्वतः याचा विचार करायला समाजाने सांगायला पाहिजे की तू बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामधून जर उभा राहून तिथं जर गेला असेल, कोणत्याही पक्षातून गेला असेल, पण तुला बाबासाहेबांच्या विचाराचं समर्थन करण्याची जबाबदारी तुला सांभाळली पाहिजे. आणि ती त्यांनी सांभाळावी ही अपेक्षा आहे. सांभाळलं जातंय का? मगाशी एक व्हायरल झालं. विलासराव देशमुख असताना नितीन राऊत यांना मंत्रिमंडळामध्ये घ्यावं अशी त्यांची अपेक्षा होती. सगळं काय म्हणे तयार झालं. मगाशी ऐकलेलं आहे म्हणून बोलतोय. आणि ऐन वेळेला नितीन राऊतचा पट्टा मंत्रिमंडळामध्ये कट केला. आणि मग त्यावेळेला एकनाथ गायकवाड म्हणून जे आपले काँग्रेसचे नेते होते, त्यांनी नितीन राऊतला सांगितलं की तुम्ही विलासरावांना बोलताना आणि सुरुवात करताना जय भीम करताय, त्यामुळे तुमचा पत्ता कट झालाय. विचार करा संविधानवाद्यांनो, हे जर या देशामध्ये घडत असेल तर हे 11 तर निवडून गेलेलेच आहेत. आणि 27% राखीव मतदारसंघातून गेलेले कोण ब्राह्मण आहेत का, स्ववर्ण आहेत का? नाही. मग एवढं असताना सुद्धा आज बाबासाहेबांच्या या संविधानामध्ये माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस या ठिकाणी पोहोचतोय, तर हे पोहोचत नाहीत का? पोहोचतायत, पण ते प्रतिगामी शक्तीला वाहून गेलेले आहेत. त्यामुळं बाबासाहेबांचं जरी तत्वज्ञान खरं जरी असलं तर मानण्याची त्यांना भीती वाटते आहे. आणि त्यातल्या त्यात भीती वाटते की आपल्याला जे मिळालं ते उद्या आपल्याला मिळणार नाही. म्हणजे मिळालं ते खाऊन घेऊया ना. कमीत कमी पेन्शन तर चालू होईल. म्हणजे या ठिकाणी देशाचा विचार करण्याच्या ऐवजी वैयक्तिक विचाराला इथं प्राबल्य मिळू लागलेलं आहे. आणि मग या संविधानाच्या संदर्भामध्ये यांनी नैतिक जबाबदारी म्हणून या प्रकरणामध्ये, या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की तुम्ही ज्याला निवडून दिलेला आहे त्याची शहानिशा करा. तो देश हित पाहतो का त्याचा घराचं हित पाहतोय? तो नातवाचा हित पाहतोय का परतुंडाचा हित पाहतोय? हे काय लोकांच्या लक्षात येत नाही का? पण दबावाखाली गेलेला हा विचार, बाबासाहेबाचा समाजाभिसरणाचा विषय या ठिकाणी वरवरच्या पद्धतीने या ठिकाणी दाबून ठेवला जात आहे. आणि म्हणून
तुमची माझी जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सावधगिरी, शेवटच्या परिक्रमामध्ये बाबासाहेब म्हणतात तुम्हाला सावधगिरी पाळली पाहिजे. राजा भवतु धर्मिको. तुम्हाला संविधानामध्ये देणारी लोक जाताना याचा विचार करावा लागेल. तो केवळ बौद्धांनीच नव्हे तर या देशामध्ये सुजलाम सुफलाम देश जर करायचा असेल, विकासाची भाषा इथं केली जाते. हा विकासाच्या नावाखाली झालेला आज कोट्यवधी रुपये परवा दिवशी वाहून गेले. 69 कोटी सरकार जमा झाले. हा आकडा माझा नाही, सरकारचा आहे. एवढे वाहून गेले, यांनी वाहनबाजारी कमवलेले दिलेले आहेत. मग हे संविधानाला पोषक आहे का घातक आहे? आपण अनेक वेळेला आंबेडकर परिवाराच्या वतीने समाजाच्या पुढे आपण गेलेलो आहोत. गेले 80 वर्षापासून मी या ठिकाणी भोगतो आहे, स्वतः चाकतो आहे. आणि मग आमच्याकडे विचारवंत मंडळी पुन्हा भाषा करतात समविचारामध्ये घेऊन जावं. समविचार मानायचे कोणाचे? समविचाराची व्याख्या काय? आणि म्हणून समविचारी क्रिमिनलला विरोध करतायत का? ओबीसींच्या वर्गीकरणाला विचारतायत का? मग समविचारी कसे होतील? हाही विचार करणं गरजेचं आहे. कोणाला म्हणायचं समविचारी? आणि म्हणून यासाठी बाळासाहेबांनी पुन्हा एकदा सांगितलं होतं, तुम्ही निवडून गेल्यानंतर हमी द्या की आम्ही या गोष्टींना, या समाजाच्या हिताची कामं आम्ही करू. शपथ घेतील उद्या, शपथ उद्या घेतील. 4 जण जय भीम पण बोलतील. पण ते जय भीम बोलताना या महामानवाच्या विचाराला न्याय देणार आहेत का? देऊ शकतात का? हा प्राबल्य त्यांचं आलेलं आहे. मेहरबानी झाली लोकसभेला थोडासा अडथळा तरी झाला, ते तरी भय त्यांच्यामध्ये निर्माण झालं. हे खरं म्हणजे आपल्या मतदारांचं स्वागत करणं गरजेचं आहे. चांगल्या गोष्टी आहेत ते चांगल्याच मानल्या पाहिजेत. आणि म्हणून हा विषय आता पुस्तकात न राहता, व्याख्यानात न राहता समाज प्रबोधनाच्या माध्यमामधून यायला पाहिजे. येणारा काळ आहे, त्या काळाला सावधगिरीने जरी तुम्ही निवडणुकीमधून गेला नसलात तरी जन आंदोलन करणं हे तुमच्या हातात आहे. संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे. तुम्ही जन आंदोलन करू शकता, लोकांचा रेटा वाढवू शकता. जरी विरोधी आघाडी तुम्ही गेला नसलात तरी सुद्धा लाभ विचारू शकता. हा मानवी हक्क तुमचा फंडामेंटल राईट्स आहे. आणि याची जाणीव होऊन आपण आता जर काल झालं 20 तारखेला झालं, आता आपण जर 5 वर्ष आणखी झोपलो तर ही जबाबदारी आपली नाही. आपली जबाबदारी आहे की केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचाराला प्रगल्भता मिळावी, समाजाचं अभिसरण व्हावं. सांगा मला, क्रिमिनलच्या बाबतीमध्ये काही कुटुंब आपल्यातली वैभवशाली झाली, त्याबद्दल वाद नाही. पण अजूनही रस्त्यावरचा पोतरा उभाच आहे ना. अजूनही वाघ्या मुरवळे या ठिकाणी जागरणाला येत आहेत ना. कुठे समाजाचं अभिसरण झालं? ज्या बाबासाहेबांनी राजगृहाच्या खाली एक पोतराज राहिलेला होता आणि त्या पोतराजाला वर बोलवलं आणि धंद्याला लावलं, ते बाबासाहेब त्यावेळेचे. तो पोतराज व्यवस्था आजही आज देशात पाहायला मिळते. मेळघाटामध्ये लोकांनी मतदानावर अधिक बहिष्कार टाकला, आजही समाज अभिसरण झालेलं नाही. मग ह्या अभिसरणाच्यासाठी संविधानाचं संवर्धन होणं ही नैतिक जबाबदारी आपली आहे. ती आचरणातून घ्यावी लागेल. आणि म्हणून संविधान हे समता स्वातंत्र्य बंधुत्व हे भगवान बुद्धाच्या तत्वावर आधारित असलेलं हे संविधान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. उद्देशिकेमध्येच बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने मला काय म्हणायचं आहे हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अनेक वेळेला उद्देशिका आपण वाचलेल्या आहेत. यातले काही जे शब्द आहेत, आम्ही भारतीय, मग सार्वजनिक विचार त्याच्यामध्ये आलेला आहे.
आणि या ठिकाणी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, नीती, आर्थिक या ठिकाणी वाढवण्याचा सर्व नागरिकात सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना याचे स्वातंत्र्य देण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. ही जबाबदारीतून आपल्याला पळवाट काढता कामा नये, निदान आपल्याला तरी काढता कामा नये. कारण आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. प्रत्येक वेळेला आपण प्रास्ताविकामध्ये जय संविधान म्हणत आहोत. मग जय संविधान एका बाजूला म्हणत असताना संविधानाला जे अडथळे आलेले आहेत त्या अडथळ्यांवर जन आंदोलन तुम्ही उभे करणार आहात की नाही, आजचा सवाल आहे. अडथळे नसतील तर ठीक आहे. बाबासाहेब ज्या वेळेला हे संविधान लिहितात त्यावेळेला सर्वसमावेशक भूमिका घेतात. पंजाबराव देशमुखाचं उदाहरण मी नेहमी दिलेलं आहे. त्यावेळेला पंजाबराव देशमुखाला शंका आली होती की बाबासाहेब मागासवर्गीय आहेत आणि मग त्या ठिकाणी ओबीसींचा उल्लेख करणार नाहीत. आणि ज्या वेळेला राजगृहावर त्यांनी जेव्हा बाबासाहेबांची कातरणं पाहिली त्यावेळेला त्या पंजाबराव देशमुखाच्या डोळ्यातून पाणी आलं की धन्यवाद बाबासाहेब, हे बोधिसत्वाचं दर्शन आहे, हे सत्यत्वाचं दर्शन आहे. त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले होते की अजूनही तुम्हाला काय तरतूद करायची असेल तर ती तरतूद करा. त्यावेळेला काही लोकांनी एका केला की आम्ही 96 कुले आहोत. ते 96 कुले आज लढायला उभे राहिलेत, वातावरण वेगळं करायला लागलेले आहेत. हे बाबासाहेबांचं लिखित मी तुम्हाला या ठिकाणी ठामपणाने सांगेल, संविधानाला हात लावण्याची कोणाची हिंमत नाही. ती भीती आता मनातून काढून टाका. पण संविधानाच्या आडपडद्यामागे, संविधानाच्या आडपडद्याने या देशातील राजकर्ते गेलेले आहेत, त्यांना परिवर्तित करून पुन्हा एकदा आपल्या विचाराचा दबाव या ठिकाणी टाकत आहेत. आर्य समाज विधेयक येत आहे. ते आर्य समाज म्हणजेच या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी पुन्हा मनुस्मृतीला आर्यव्रत समाज म्हणून शब्द वापरतायत. म्हणजे एवढ्या कष्टाने त्यागाने बाबासाहेबांनी लिहिलेले हे बुद्धाचे विचार, हे सामाजिक विचार दाबण्याच्यासाठी या ठिकाणी या वल्गना या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला समाज जागृती या राजकारत्यांचे डोळे सुद्धा उघडण्याच्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल, प्रबोधनं करावी लागतील. आणि या संविधानाच्या संदर्भामध्ये असलेलं हे आपल्याला या ठिकाणी जागरण करावं लागेल. वेगवेगळ्या बैठका घेऊन काल परवा 4-5 बैठका झाल्या, मी पाहिल्या, ऐकल्या पुण्यामध्ये सुद्धा. पण सूर एक सूर झाला पाहिजे. सूर हा एक सूर झाला पाहिजे. सर्वांची विचार एकत्र यायला पाहिजेत आणि तर हे परिवर्तन होईल. संविधान उघड ते बदलू शकत नाहीत, पण संविधानातल्या काही कलमांना हात घालून त्या ठिकाणी ते करत आहे. शिक्षणाच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना सांगितलं होतं की शिक्षणाची जबाबदारी सरकारची असेल. आणि आज सत्ताधारी बहुसंख्येने आल्यामुळे आज शिक्षणाचं बाजारीकरण होत आहे. आणि या बाजारीकरणाच्या साठी त्यांचा हेतू एकच आहे की जो बहुजनांवर आलेला आहे, जो रंध्रा गांजलेला शिक्षणाने मोठा झालेला आहे, त्याला कुठेतरी स्पीड ब्रेक लागला पाहिजे. आणि म्हणून हे आकडे मी न सांगत 6500 जिल्हा परिषदेच्या शाळा, सरकारी शाळा बंद करून धनिकांनी ज्यांनी पैसे पुरवलेले आहेत, ज्यांच्याकडे अडीच 3-3 लाख रुपये पहिल्या वर्गाला दान द्यावं लागतं, अशा संस्था जोपासल्या जात आहेत. शिक्षणाचा दर्जा इकडे सरकारी याच्यामध्ये खालावून टाकलेला आहे. कारण 8वी पर्यंत मुलाला काही ज्ञानच नाही, म्हणजे त्याच्या युद्धतेला स्पीड ब्रेकर लावला तरी आमच्या लक्षात आलं नाही. या विधेयकाला विरोध करणं गरजेचं होतं का नाही? या विधेयकाला
विरोध करणं गरजेचं होतं की नाही? क्रिमिनलला विरोध करणं गरजेचं होतं की नाही? ह्या ओबीसीच्या वर्गीकरणाला ते म्हणतायत याला विरोध करणं गरजेचं होतं की नाही? 2021ला खऱ्या अर्थाने जनगणना व्हायला पाहिजे होती. ती जनगणना अजून थांबवली का थांबवली हे कोणी विचारलं नाही. कारण या जनगणनेचं त्यांना भीती आहे. या जनगणनेमध्ये आपला रेटा जर वाढला तर मग उद्या आपल्याला काही जर दिसण्यात आलं आणि म्हणून जनगणनाही थांबवली आहे. मग या सद्यस्थितीमध्ये आपण जो विषय घेतलेला आहे ह्या सद्यस्थितीला डोळे झाक करून जमणार नाही. जर बाबासाहेबांचे आम्ही अनुयायी असू, आमच्या हाताने आम्ही घडवित आहोत, ही जागृती आपल्याला सर्वसामान्य समाजापर्यंत न्यावी लागेल आणि आपले विचार समविचारी मंडळी या ठिकाणी आपल्याला शोधावं लागतील. त्यांच्याकडून बांधिलकी घ्यावी लागेल. बाबासाहेब आंबेडकरांना कायदेमंत्री म्हणून घेतलं गेलं म्हणून बाबासाहेब हुरळून गेले नाहीत. आपल्या विचाराची वल्गना केली नाही बाबासाहेबांनी. हिंदू कोड बिल असेल, ओबीसीचा राखीव प्रश्न असेल, या प्रश्नावर त्यांनी चिकाटीने लढा दिला. परंतु या राजकारत्यांना भविष्यातलं बाबासाहेबांचं भय सहन झालं नाही आणि हिंदू कोड बिलाला विरोध केला. आणि तेच हिंदू कोड बिल महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून म्हणा, आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या याच्या मंडळींनी म्हणा, या सगळ्यांना यांनी वापरलं हे आपण विसरता कामा नये. जमिनीचं राष्ट्रीयकरण व्हावं, बँकांचं राष्ट्रीयकरण व्हावं, रिझर्व्ह बँकेची संकल्पना बाबासाहेबांची आणि श्रेय वाईट कुणी लाटलं? 1976 सालामध्ये राष्ट्रीयकरणाच्या कारखान्याचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं. गिरणी कामगार असल्यामुळं गिरणीचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. अवघ्या 25 वर्षामध्ये गाशा गुंडाळावा लागला मुंबईतल्या गिरण्यांना. राष्ट्रीयकरण केलं खरं कायद्याने, संविधानाच्या माध्यमातून केलं, पण ते राबवणारे जे होते त्यांना पाहिजे कामगाराचं हित दिसलं नाही. त्यांना या देशातला उद्योग टिकवता आला नाही आणि उद्योगच टिकला नाही, सरकारी उद्योग टिकला नाही तर रिझर्वेशनसाठी तुम्ही किती भांडणार आहात? ह्या प्रायव्हेट शाळेमध्ये तुमचे शिक्षक लागले पाहिजेत असं काय बंधन आहे का? त्यांची कमिटी ज्याला निवडेल तोच त्या ठिकाणी जाईल. म्हणजे पर्यायाने यांनी हेतू पुरस्कार जो समाज पुढे गेलेला आहे, या 75 वर्षाचा दिवस साजरा करताना ही घंटा त्यांना लागलेली आहे आणि त्याला विरोध करण्याच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पळवाटा काढून तुमच्या समोर जर येत आहेत तर आपण फक्त शब्दाच्या डोंगरातून इथे क्रांती होणार आहे का? वेगवेगळे लिखाणं करून नुसतं जमणार आहे का? तर इथं समाजाला जागा करावं लागेल आणि निवड आपल्या समाजाला नाही तर बहुजनांना करावं लागेल, अल्पसंख्याकांना जागृत करावं लागेल की बाबांनो ही परिस्थिती उद्या देशामध्ये आली तर ज्या महाकष्टाने बाबासाहेबांनी हे संविधान या ठिकाणी दिलं, ज्या कष्टाने तुमच्या स्वातंत्र्यवीरांनी या ठिकाणी बलिदान दिलं, स्वातंत्र्य उभं केलं, ते स्वातंत्र्य तुम्हाला टिकवायचं आहे की नाही? तुम्ही नुसता बाबासाहेबांचा विचार त्याच्या पुढे ठेवला तर ते मानणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागेल, वस्त्यांच्या बाहेर पडावं लागेल, प्रबोधनाचे कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी घ्यावे लागतील आणि जनरेटा तयार करून ही जी काही विधायकं येत आहेत, फसवी विधायकं आली. मी आता त्या ठिकाणी ती लाडकी बहीण वगैरे मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी काही घेणं देणं नाही आणि त्याच्या वर्गणाही करू नयेत बौद्ध माणसाने. उलट सांगितलं पाहिजे माझ्या भगिनींनी ही बाबासाहेबांची देण आहे. तिसरा महत्वाचा सद्यस्थितीमध्ये पाहताना
निवडणुकाची प्रक्रिया असताना भगवान संविधानाने या ठिकाणी निवडणूक ही सक्षम व्हावी म्हणून निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आली. आभार मानतो टी.एन. शेषन म्हणून निवडणूक आयुक्त होते. त्यांच्या काळामध्ये काही बदल झाले, पण आज निवडणूक आयोग सुद्धा घटनेच्या आधारावर उभा असलेला निवडणूक आयोग सुद्धा डोळे झाकपाना करत आहे. खरं म्हणजे या घोषणा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या मध्ये ज्या घोषणा झाल्यात त्याच्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घ्यायला पाहिजे. निवडणूक आयोग सुद्धा या ठिकाणी विकलं जातंय यासारखी शोकांतिका नाही. प्रीमियरचं बोलणं आपण विधिमंडळामध्ये न मांडता सुप्रीम कोर्टाला मांडावं लागलं. काय प्रतीक आहे? कारण विधिमंडळात मांडलं तर त्याला विरोध होईल. म्हणून जो आता श्रीमंत झाला ज्ञानोबा कांबळे आज जर चांगल्या महादेवावर बसलाय तर उद्या त्याचा नातू पुढे जाऊ नये याच्यासाठी क्रिमिनल लावलं. एकाला सवलत मिळाली दुसऱ्याला मिळणार नाही हे अजून भय नाही. 5 वर्षांनी झळक पोहोचेल. आता हळूहळू वाळू तापायला सुरुवात होईल. शपथ तर घेऊ द्या, शपथ तर घेऊ द्या, मग हे चटके सगळ्याला बसतील. आणि म्हणून मगापासून जे प्रस्ताविकामध्ये मी ते पोटतिडकीने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे हे एकमेव कारण आहे. आपल्याला उभं राहावं लागेल. पक्षफोडीचा कार्यक्रम झाला, निवडणूक आयोगाने त्याला काही शह दिला नाही, त्याला उत्तर दिलं नाही, टोलवा टोलवी केली. त्यांना माहित होतं आपण पुढे समाज विकास घेणार आहोत आणि म्हणून हा प्रश्न निकालात निघेल. आता तो प्रश्न राहिलेलाच नाही. त्यांच्यातली काही मंडळी तिकडे आणि इकडची मंडळी तिकडे. आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही, पण खिळखिळी होते ती संविधानाची होते आहे. संविधानाचा समविचाराचा पुरोगामी विचाराचा बुरखा घेतलेली मंडळी या ठिकाणी जर आपल्याला दाखवत असतील तर त्यांना सुद्धा या ठिकाणी विचारणारा समाज आपल्याला निर्माण करावा लागेल, समाज जागृती करावी लागेल. आणि म्हणून बौद्धाच्या नात्याने आपल्याला लक्ष द्यावं लागेल. मी नेहमी म्हणतो की 395 कलम हे बुद्धाच्या विचारातले आहेत. मग ते कामगारांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे असतील, उद्योगधंद्याचे असतील. आज महाराष्ट्रामध्ये उद्योगच राहिला नाही. तुम्ही भरत्या कोणत्या करणार आहात? सरकारी नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. जाणार कुठे ही पिढी? ह्या निवडणुकीच्या अगोदरही गोगलगाणा झालेल्या होत्या. मग हे का घडलं? उद्याचा विचार नको करायला. आणि म्हणून या ठिकाणी बुद्धाच्या विचाराचा समाज आपल्याला, माझा शेवट आहे, आपल्याला बुद्धाच्या विचारातला समाज या ठिकाणी जागृत करण्याच्यासाठी लॉ ऑफ द अट्रॅक्शन आपल्याला बनावा लागेल. आणि त्याच पद्धतीने हा जो प्रस्तावित आहे त्या प्रस्ताविकामध्ये जे 74 शब्द आहेत त्या शब्दामधूनच पूर्ण धम्मजागृती या ठिकाणी दिलेली आहे. हे आश्वासन देण्याची ही जबाबदारी आपल्या संविधानाने आणि या ठिकाणी नीतीचं राज्य. बाबासाहेब सुद्धा म्हणतात मला राजशास्त्र हवंय पण नीतीचं शास्त्र हवंय. मानव्यांना विचारा तुम्ही नीतीने या ठिकाणी आलेला आहात का, की फक्त शपथविधी घेताना जय भीम म्हणल्यावर खुश होतोय समाज? नीती पाळलेली आहे का? मग ही नीती पुन्हा मिळणार आहे की नाही? हो, मिळेल मिळेल, पण त्यासाठी तुमच्या आचरणाची गरज आहे, तुमच्या समाज जागृतीची गरज आहे आणि तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडथळ्याला तुम्हाला पार करून पुढे जावं लागेल, मेहनत करावी लागेल. मुलांच्या शिक्षणाला खचून न जाता
या ठिकाणी पुढची व्यक्ती करावी लागेल. बेकारी आहे, उद्योगाकडे बोलावं लागेल. छोटा का होईना उद्योग तयार करावा लागेल. उद्याची पिढी आर्थिक दृष्ट्या आपल्याला प्रबळ करावी लागेल. भगवान बुद्धाने सुद्धा गरिबीचं वर्णन नाही केलेलं. कुशल कर्माने कमावलेलं धन या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून वाम मार्गाने आज आम्हाला या ठिकाणी अपयश आलं. आमच्या लोकांकडे पैसा नव्हता. यांच्या प्रवाहामध्ये आम्ही सामील होऊ शकलो नाही. एवढे मोठमोठे विचारवंत या ठिकाणी जे 201 उमेदवार दिले त्यांची जर प्रत्येकाचा बायोडेटा पाहिला तर विद्वत्तेने आधारित असलेली माणसं आपण या ठिकाणी दिली. पण त्यांच्या विद्वत्तेला भ्रष्टाचाराच्या प्रभावामध्ये पुरामध्ये वाहून जावं लागलं आणि आज शोकांतिका आपल्याला सहन करावी लागत आहे. आणि म्हणून सावध व्हावं लागेल. आपल्याला सावधगिरीने आपल्याला उभं राहावं लागेल की काही झालं तरी ही प्रगती माझी खुटता कामा नये, वल्गना करता कामा नये. आणि नुसतं भाऊक होऊन बाबासाहेबांचे विचार या ठिकाणी पोचले जाणार नाहीत, तर अंतर्मुखी होऊन हा मिळालेला बुद्धाचा विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवावा. मी नेहमी म्हटलेलं आहे, इतर समाजापर्यंत पोहोचवावा. ही जी जबाबदारीची दरी जी अजून खोलवर दरी आहे, ही दरी आपल्याला नष्ट करावी लागेल. 75 वर्ष या संविधानाला होत आहेत. हे संविधान चिरायू राहावं. आपल्या हातामध्ये फक्त आहे समाज जागृती. आपल्या हातामध्ये आपलं स्वतःचं स्वचित्त शुद्ध करणे, बुद्ध विचाराचा प्रभाव जगामध्ये ठेवणे, नीतीने वागणे, शिलाने वागणे आणि या देशाच्या संविधानाचं संवर्धन करणारी शक्ती निर्माण करणे हेच आपल्या हातात आहे. आणि आपण नक्की करूया. धार्मिक संघटनेच्या माध्यमातून मनाची मलिनता दूर करण्याच्यासाठी का होईना आपल्याला हे विचार बदलावे लागतील. आणि हे विचार बदलून आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा लॉ ऑफ द अट्रॅक्शन बनण्याची आपली ताकद निर्माण झाली. तुम्हाला सगळ्यांना संविधान कळलेलं आहे, पण ते संविधान लोकोपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला खऱ्या अर्थाने करणं, आपल्या आचरणातून आपल्या माध्यमातून करून उद्देशिकेचं भान लक्षात ठेवून संविधानाच्या जे हक्क आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, त्या राईटला आपण जागरूक राहावं, समाज जागृती करावी एवढी विनंती करून या ठिकाणी मला सविस्तरपणाने, मी संविधानाचा विश्लेषक नाही, मी कलमावर बोलणार नाही, परंतु जो सर्वाविवेचक जो बाबासाहेबांचा जो आहे आणि बाबासाहेबांचं 25 नोव्हेंबरचं जे भाषण आहे त्या भाषणाच्या आधाराने मी गेले 4-5 दिवस आपल्याशी बोलण्याला उत्सुक झालेलो होतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. संविधानाचं विश्लेषण करणारे आमच्याकडे अनेक मंडळी आहेत, विद्वान मंडळी आहेत, साहित्यिक आहेत. नुसतं त्याचं ते विश्लेषण न करता समाज जागृतीचं विश्लेषण करण्यासाठी मला या ठिकाणी गाव शाखा, ग्राम शाखा या ठिकाणी निर्माण करावे लागतील आणि त्या ठिकाणून जागरूकता करावी लागेल. म्हणून हा प्रपंच संपूर्ण मगापासून आपल्या पुढे बोलण्याचा प्रयत्न केला. आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं कल्याण हो, मंगल हो. आणि पुन्हा एकदा या देशाला बाबासाहेबांचे विचार चिरायू ठरण्यासाठी हा देश भारत आहे, हा भारत देश भारतच राहील, इंडिया इंडियाच राहील. कारण बाबासाहेब म्हणाले होते शेवटपर्यंत मी इंडियन आहे, शेवटपर्यंत मी भारतीय आहे. आणि मग त्या भारतीयामध्ये हिंदुस्थानची घुसखोरी थांबवावी हीच विनंती करून आपल्या सर्वांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला विराम देतो. हे माझं प्रवचन नव्हतं, फक्त आलेले अनुभव, आलेल्या सद्यस्थिती हे आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आणि संविधानाचा गोषवारा जो आहे तो आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल पुन्हा एकदा आपण सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी वेगवेगळे